तर कसं काय मंडळी, बरे आहात ना? स्वस्त आणि मस्त. तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग सुरू केलाय. हाय का? थोडं राड्यात होतो म्हणून ब्लॉग काय मी सुरू केला नाही. तर आता 6 वाजलेत. 6 वाजल्यापासून मी ब्लॉग सुरू करते. तर इथं लाईटी बिटी लावायची सुरुवात झाली. देवाला दिवा वगैरे लावायचा. आता स्वयंपाकाला सुरुवात करते मी. कारण आमच्या इथं आता पाऊस झालाय, त्याच्यामुळं स्वयंपाक हे मी जरा लवकरच करून घ्यायला लागली. आणि खूप दिवसानं ब्लॉग सुरू केल्यामुळे अशी बोबडी थोडीशी माझी वळायला लागली. तर इथं आमच्या इथं पाऊस झालाय, तुम्हाला दाखवते मी. आणि आम्ही इथं जाळी लावली कारण आमच्या घरात माकड येते, त्याच्यामुळे इथं जाळी लावून घेतली. त्याच्यामुळं व्हिडिओ असाच येणार आता आमचा. चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करते. गुंजनच्या पप्पाला यायला उशीर होईल थोडासा, तोपर्यंत मी चपात्या वगैरे करून घेते. तर चला तर मग स्वयंपाकाला लागू. ही नीलपेंट मी ट्रिक व्हिडिओमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये बघितलेलं, शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर ते नीलपेंटची बघितलेलं पण सगळा हात बरबाद करून घेतला, सगळा खराब झाला. चला मग स्वयंपाकाला सुरुवात करू. तर इथं आता गरमीचे दिवस आलेत म्हणून मी एक मटका पण आणलेला आहे थंड पाणी पिण्यासाठी. तसं फ्रीज आहे माझ्याकडं, पण फ्रीज मधलं पाणी पिलं की थंडी, ताप, खोकला, सर्दी सुरू होती. त्याच्यामुळे आपलं मटक्यातलं पाणी थंड पण असतं, नॅचरली पण, म्हणजे थंडी, ताप, खोकला काय असं येत नाही म्हणून एक मटका आणलाय. आणि एक चविष्ट गोड पाणी लागतं मटक्यात, तसं फ्रीज मधलं सपाकजार पाणी लागतं. इथं पाणी प्यायचं काय साप येत नाही, वापरायचं असतं, जास्त आहे पाणी वापरायचं. पण प्यायच्याच पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही बाटला किंवा जार घेतो. असं बाटला उचलावं लागतो आणि ट्रान्सफर करावं लागतो मटक्यात, हंड्यात. तर चला आता ट्रान्सफर करून घेऊ.
गरम तर गरमीत एवढं होते की बस. तरी आज पाऊस पडलाय म्हणून थोडं थंड हा वातावरण झालंय, नाहीतर गरमीनं हालत बेकार होती. जरा मटक्यात पाणी घेते, ताण तर सारखी लागते. पाणी घेते. तुला पण लागली का ताण? मला लागली. किती दिवशी तर बसलेलो. चला आता चपात्या हे करून घेतलेत. जरा थोडं 2 मिनिटं ठेवते असं, कारण ह्याच्यावर झाकलं घ्यायला घाम सुटतोय परत. मग परत त्याला थोड्या वेळाने झाकलं. माझ्यापाशी चपातीचं टोपलंय, पण त्याच्यात कडक थोड्याशा चपात्या होत्यात म्हणून ह्याच्यात ठेवते मी. तर थोडंसं थंड झालं की मग चपात्यावर झाकून घेते. आणि गुंजनचं पप्पा आले की मग भाजी टाकून घेते आणि थोडासा भात टाकते, कारण तांदूळ पण आजच संपलेत. कारण आम्ही गावाला गेलतो. गावाला आल्यानंतर तिकडून काही किराणा मी भरला नाही. आता उद्याच्याला मला वाटलं गुंजनच्या पप्पाला सुट्टी असेल, पण सुट्टी काय नाही त्यांना. म्हणून आता रविवारी किराणा भरायला जाईन. तोपर्यंत तांदूळ तसं होतं, बाकीचा बाजार पण थोडा थोडा होता, कारण गावाला जायच्या आधी आम्ही भरलेला सगळा. आणि जत्रा होती गावाला म्हणून आम्ही गेलतो. आणि त्याच्यानंतर इकडे येताना पाहुणी पण आलती. मग थोडा थोडा होता बाजार, मग ते झाला संपला असती. तांदूळ पण आजच संपलं. तर आता रविवारी परत किराणा भरायला जावं लागेल. तर आता तोपर्यंत बघू, गुंजनचं पप्पा भाजीलाही आणतात. तर चला, गुंजनच्या पप्पानं भाजी वगैरे आणल्यानंतर मग तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवेन. त्याच्यावर भाजी काय आणते त्याच्यावर डिपेंड करते की काय रेसिपी दाखवायची तुम्हाला कशाची. तर बघू आता भाजी आणल्यानंतर. गुंजनचं पप्पा आलेलं आहेत. तर गुंजनचं पप्पा आलेलं आहे तिथं आता. तर बघू भाजीला काय आणलंय बघते आता गुंजनच्या पप्पानी.
तर इथं घरातली चटणी आमच्या संपली. तशी मी चटणी बनवलेली आहे, पण आमच्या म्हणजे गावी आहे ना घर, तिथं ठेवून आलो कारण इकडे येताना वजं घेऊन कुठं यायचं म्हणून आम्ही थोडीशीच आणलेली. तर इथं संपली म्हणून तोपर्यंत गुंजनच्या पप्पांनी हा आंबारी मसाला म्हणून चटणी काहीतरी ही आणली. ह्याची काय टेस्ट एवढी व्यवस्थित लागत नाही, पण तरी पण आणली आहे. आणि इथं गुंजनच्या पप्पांना तंबाटी, हिरवा मसाला ही बाकीचं सगळं आणलेलं, पण भाजीला आणलं नव्हतं. सिम्पलमध्ये आज म्हणलं तुरीची डाळ घरात होती म्हणून बनवली, आणि आधी बनवली असती मी, पण तंबाटी आणि हिरवा मसाला नव्हता म्हणून काय बनवलं नाही. मला वाटलं भाजीला आणतील काहीतरी, पण त्यांनी काय आणलं नाही म्हणून आपलं मी तूर डाळच इथं बनवली आहे. तर आजचं जेवण असंच आमचं साधं सिम्पलमध्येच आहे. आणि एवढे दिवस ब्लॉग का आले नाहीत कारण माझ्या वडिलांचा झाला होता ॲक्सिडेंट, त्याच्यामुळं ब्लॉगिंग करायला मला काही वेळच भेटला नाही. त्याच्यामुळं त्यांच्यात जरा टाईम ही माझा जायचा. नंतर ना ते जरा व्यवस्थित झालं तर त्याच्यानंतर मी रील्स वगैरे टाकत होती ह्या चॅनलवर, अजून पण टाकते. आणि आत्ताच आपल्या चॅनलचं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून माझे सबस्क्रायबर पूर्ण झाले. असा सपोर्ट माझ्या चॅनलला तुमचा राहू द्या, आणि 1000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत जातील. तर इथं आता गुंजनच्या पप्पाला मी ताट वाढून नेते जेवायला, कारण त्यांचा पण उपवास होता म्हणून त्यांना जेवायला म्हणलं वाढावं आधी. तर जेवण ही झालंय आता इथं, आता चालली झोपायची तयारी. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.